शिड्यात चढताच समोरच असं श्रीकृष्ण आणि राधांचं दर्शन होतं. खूपच भारी वाटतं. आणि चालण्यासाठी फोटो व्हिडिओ काढण्यासाठी ही एक मस्त जागा आहे. बरेच कॉलेज स्टुडंट्स वगैरे आले, सगळे लोक आपले सेल्फी फोटो घेत आहेत. आणि इकडचा कोट हा मला सगळ्यात आवडत्या एका म्हणजे श्लोकापैकी हे म्हणू शकतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अद्भुत्यान धर्मस्य वंदान्मता सृजाम्यह. इज वीक ऑफ आहे आज आणि वीक ऑफ यायला आधीमध्ये आलं म्हणजे शुक्रवारी. आणि आता कुठे लांब नाही जायचं पण अशा ठिकाणी जायचं तिथे जरा असं शांतता वाटतं. म्हणजे मागील काही दिवस पाऊस आणि ऑलमुळे खूपच कामाचाही लोड होता, यायला जायला त्रास होता. आज थोडासा पाऊस उघडला आहे त्यामुळे कुठे शांत ठिकाणी जायचं आहे. चला तर आपण ठाण्याला आलो तर काहीतरी खायला पाहिजे म्हणून ऑफकोर्स ते गजानन वडापाव आपण खातोय. अशा रीतीने आपण गजाननचा वडापाव खाऊन आता पुढे आपल्या डेस्टिनेशनला चालतो. तर अशा रीतीनं शांतता शोधण्यासाठी आलेलो आहे आपण ठाण्याच्या इस्कॉन टेम्पलमध्ये. जुहूच्या इस्कॉन टेम्पलमध्ये खूप आधी गेलेलो, आता ठाण्याच्या इस्कॉन टेम्पलमध्ये पहिल्यांदा झालं आहे. बघूया कसं आहे. वीकडे आहे, फ्रायडे आहे. जस्ट मंदिर दुपारी चालू झालं आहे म्हणजे 1 वाजता बंद होते. परत आत्ता 4:30ला चालू झालेलं आहे. काहीच लोक आलेले, मी जस्ट आत्ता आलेलो आहे. बघूया. इस्कॉन टेम्पल म्हणजे मुळातच एक प्रकारे असं फिरू पण शकता तुम्ही मंदिरात दर्शनात. त्यामुळे त्यांचं इथे गिफ्ट शॉप आहे स्वतःचं, त्यानंतर इथे फूड कोर्ट आहे आणि सर्व एकदम शांतता आहे मंदिरात. इथले वॉशरूम वगैरे स्वच्छ असतात आणि सर्वच प्रकारचं एकदम छान आणि शांत वातावरण इथे. ते अन्नदानी सुरू असतं सध्या. आत्ता कधी टाईम नसेल की प्रसाद तर मिळतच आहे पण आपण घेऊया दर्शन झाल्यावर. तर एंट्री केल्यानंतर इथून या शिड्या चालू होतात आणि खूपच प्रसन्न वाटते. त्यात वीकडे असल्यामुळे मी जसं मगाशी बोललो तसं शांतता आहे, गर्दी नाही आहे, खूप भारी वाटते. आणि शिड्यात चढताच समोरच असं श्रीकृष्ण आणि राधांचं दर्शन होतं. खूपच भारी वाटतं. आतमध्ये इथे एकदम शांतता, सर्व लोक ध्यान करायला बसले. तर जवळपास एक 5 मिनटं बसलो. हळूहळू मागे ते हरे कृष्णा हरे रामाचा जो जप सुरू आहे आणि एकदमच शांतता, खूपच प्रसन्न वाटतं खरंच. आणि त्या आल्यासाठी फोटो व्हिडिओ काढण्यासाठी ही एक मस्त जागा आहे. मंदिरात आलो आहे तर मंदिराचं आठवणी राहण्यासाठी, फोटोज काढण्यासाठी ही जागा. तर ते बरेच कॉलेज स्टुडंट्स वगैरे आले, सगळे लोक आपले सेल्फी फोटो घेत आहेत. म्हणजे छान असं इथे दिसायला सगळं मस्त वाटते. पण त्या कारणाने का होईना इथे यंग लोक येत आहेत, देवाच्या मंदिरात येत आहेत, ही तेवढी चांगली गोष्ट. तर मंदिराची ही साईडनं जर बघितलं, खाली उतरले आता तर इथून पण मंदिर एकदम भव्य वाटतं. आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या उलट्या सूट करतात. म्हणजे एकदम मॉडर्न मंदिर आपण इस्कॉन टेम्पलला म्हणू शकतो. आणि त्याला या बाजूला तशाच भव्य इमारती आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 कोट लिहिले. त्या साईडचा एक कोट आहे तो आणि इकडचा कोट हा मला सगळ्यात आवडत्या एका म्हणजे श्लोकापैकी हे म्हणू शकतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अद्भुत्यान धर्मस्य वंदान्मता सृजाम्यह. म्हणजे थोडक्यात अर्थ असा आहे त्याचा की जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा एकदा अवतार घेऊन येईन. आणि खूपच भारी आहे, पॉझिटिव्ह वाटतं. कायमच किती काय वाईट घडत असेल तरी पण देव मदतीला येईलच आपल्या जगाच्या, असं कायमच वाटतं. तर याच कोटवर हा ब्लॉग इथे संपवतो आहे. कसा वाटला छोटासा, म्हणजे अगदी छोटासा ब्लॉग. आणि हे मंदिर जे ठाण्यात आहे तरी जास्त इथे रील्स वगैरे काही बघितलं त्यामुळे जास्त फेमस नसतं. आपण खूपच छान आहे, सुंदर आहे, खारघरला झालं आहे, जुहूचं जुन्या पहिल्यापासूनच आहे. तसं हे ठाण्याचंही नक्की व्हिजिट करू शकतो. खूपच मस्त वाटलं. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कन्सिस्टंटली ठेवायचा प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कराच. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा.